माजी खासदार, राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष, वेगवेगळ्या स्तरावरती काम करणारे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती, महिलांचे प्रतिनिधी, तळागाळामध्ये पक्षाचं काम करणारे आपण सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, पक्षाच्या राजकीय प्रवासात तुम्ही आम्ही सर्वजण आज भावनाशील आहोत की आज आपल्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने इथे आज आपल्यामध्ये आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व स्वर्गीय दादा नाहीत. आयुष्यभरातला असा एक क्षण नाही दादा गेल्यापासून की आपल्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये दादांची आठवण झाली नसेल. पण त्यांच्या प्रती सुरुवातीलाच विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असतानाच त्याच निर्धाराने उद्याची भविष्यातली वाटचाल जो विचार दादांनी प्रगल्भपणाने आपल्याला सर्वांना दिला त्या विचाराच्या माध्यमातून वाटचाल करण्याचा संकल्प आपण करूया आणि विनम्रपणाची त्यांना भावपूर्ण दादांना या ठिकाणी समर्पित करत असतानाच तुमची आठवण कायम मनामध्ये ठेवत तीच आमची उद्याची ऊर्जा असं मानत तुम्ही आखून दिलेल्या मार्गावर आम्ही काम करण्याचा सतत प्रयत्न करू असंच अभिवचन स्वर्गीय दादांना सुरुवातीला तर आपल्या सारांच्या वतीने या ठिकाणी देतो. 10 जून 1999 साली याच ऐतिहासिक असलेल्या शरणमरकर हॉलमध्ये देशाचे नेते आदरणीय पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळेचं राजकारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळेचं राजकारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, स्वाभिमान या साऱ्याच गोष्टीचा विचार त्या कालावधीमध्ये केला गेला असेल. षण्मुखानंद हॉल ते शिवाजी पार्कचं मैदान, शिवाजी पार्कचं मैदान ते षण्मुखानंद हॉल अशी 99 सालामध्ये झालेली सुरुवात आपण सर्वांनी म्हणून इथे अनेक जण त्याचे साक्षीदार आहेत की त्यांनी हा कालखंड अनुभवलेला आहे, प्रत्यक्षात तो पाहिलेला आहे. क्षणाक्षणाची त्याची आठवण आपल्या सर्वांच्याच मनामध्ये आहे. त्या कालावधीमध्ये पवार साहेबांसारख्या उत्तुंग नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत असतानाच तो प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला. त्यामध्ये दादांचा सहभाग मोठ्या प्रमाणावरती राहिला. आज प्रफुल्लभाई राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष 1 क्रमांकाच्या वरती आहे याची राजकीय जाणीव आम्हाला सर्वांनाच आहे. पण 2004 हे साल ज्यावेळेला उजाडलं त्याला या राज्यामध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा क्रमांक 1 चा पक्ष कुठला तर तुमचा आणि माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्याची आठवण या निमित्ताने मी करते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या बहिणीचे नेते असतील, अजितदादांच्या कार्यशैली, कमालीची त्यांची विलक्षण काम करण्याची पद्धती, लोकसंवाद, झपाटल्यासारखं काम करण्याच्या दृष्टिकोनातून तांड्यापासून बांध्यापर्यंत त्यांनी केलेला संबंध प्रचार या माध्यमातून 2004 सालामध्ये या राज्यातला क्रमांक 1 चा पक्ष म्हणून आपण स्थान मिळवण्यामध्ये निश्चितपणे यशस्वी झालो. त्यावेळेला काँग्रेस पक्ष आणि आपण सगळे एकत्रित निवडणुका लढवत होतो. त्याच वेळेला देशामध्ये युपीए सत्तेवरती आली. आपणही सारे मंडळी त्याला सत्तेवरती आलात. आदरणीय साहेब सुद्धा देशाचे कृषी मंत्री झाले. पण महाराष्ट्राच्या राजकारणाची, महाराष्ट्राच्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी दादांनी ज्या समर्थ पद्धतीने त्या ठिकाणी स्वीकारली त्याच्यामुळेच मला आठवतं 2004 सालामध्ये पहिली निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्रित लढवली. त्यावेळेला सुद्धा भुजबळ साहेब आपल्याला आठवत असेल, प्रफुल्लभाई आपण दिलीपराव आहेत या ठिकाणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जागा मिळवताना जे झालेले कष्ट आम्ही सर्वांनी म्हणून अनुभवतो आहोत. जागा मिळवताना म्हणजे निवडून जाताना नव्हे, काँग्रेस पक्षाकडून जागा सोडून घेण्यासाठी. हा इतिहास मी या ठिकाणी एवढ्यासाठी सांगतो आहे
की नवी पिढी ज्याला राजकारणामध्ये येते त्याला दादांचं योगदान या पक्षाच्या वाटचालीमध्ये कशा पद्धतीचं राहिलं, प्रदीर्घ राहिलंच, कणखरपणाचं राहिलं, आत्मविश्वासाचं राहिलं, प्रसंगी काँग्रेस पक्षाची सुद्धा कटुता घेण्याचं धारिष्ट्य त्या कालावधीमध्ये कोण दाखवत नव्हतं. पण दादांच्या स्पष्ट वक्तेपणाने काही काही जागा काँग्रेस पक्षाकडून सोडून घेण्यामध्ये त्यावेळेला सुद्धा आपण सगळे मंडळी वाटाघाटीमध्ये असाल, आपल्याला त्यावेळेला निश्चितपणे यश मिळालं. आपल्याला ती वाटचाल आपण करत आलो. त्याच्यातून एक पक्ष एका विशिष्ट सर्वदूर क्षेत्रामध्ये पक्षांनी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये त्या निमित्ताने काम केलं. त्याच्यातून अनेक अनेक बाबी आपल्या सर्वांच्या समोर आल्या. अनेक वेळेला त्या कालावधीमध्ये सुद्धा म्हणवलं गेलं की पश्चिम महाराष्ट्राच्या 3.5 जिल्ह्यापुरता सीमित असलेला पक्ष आहे असंही म्हटलं गेलं. 2004 सालामध्ये विदर्भातून सुद्धा जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, मुंबई असेल, या सगळ्यातून आपण चांगल्या चांगल्या विधानसभेच्या जागा निर्वाचित करण्यामध्ये आपल्याला यश त्या ठिकाणी मिळू शकतो. 2009 मध्ये त्या निमित्ताने आपण सामोरं त्या ठिकाणी गेलो. त्यावेळेला सुद्धा यश त्या कालावधीमध्ये सुद्धा मिळालं. कदाचित 2004 सालामध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने क्रमांक 1 मिळवलेल्या होत्या. त्यावेळेचा जर काही निर्णय तशा पद्धतीचा झाला असता की ज्याचा जागा जास्ती त्याचा मुख्यमंत्री, तो निर्णय त्या कालावधीमध्ये जर काही झाला असता तर 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष बदला असता या राज्यातलं राजकारण पूर्णपणाने बदललेलं तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकलं असतं. दादांच्या कर्तव्यवारीतून कदाचित त्यावेळेला दादाही नंतर म्हणाले, याच व्यासपीठावर दादांनी भाषण केलं. एक 3 वर्षापूर्वी ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं असंच आपलं अधिवेशन झालं त्यावेळेला सुद्धा दादांनी भाषण केलं. इथे आपण सगळेजण होतो आणि त्या बाजूच्या पुढेवरून दादांनी भाषण केलं. 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं, भले भुजबळ साहेब झाले असते, अन्य कोण नेते त्या ठिकाणी झाले असते, पण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं क्रमांक 1 स्थान कोण कधी हिरावू शकलं नसतं. इतकी स्पष्टपणाची भूमिका दादांनी 3 वर्षापूर्वी या सभागृहामध्ये आपलं जे अधिवेशन झालं होतं त्यावेळेला त्यांनी मांडलेलं. राजकारणामध्ये अनेक वेळेला 1+1 म्हणजे 2च होतो अशातला का भाग नाही, 3+2 म्हणजे 1च राहतं अशातला का भाग नाही. अनेक वेळेला राजकीय समीकरण त्याच्यातून बदलत जात असतात, पण बदललेल्या भूमिकेमध्ये आपला पक्ष, आपलं स्थान, पक्षाचा कार्यकर्ता, महाराष्ट्राचा समतोल विकास करण्याच्या दृष्टीतून पावलं उचलली गेली पाहिजेत. मनस्वीपणाची भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली आणि त्याच्यातून आपल्या पक्षाची झालेली वाटचाल आपण त्या निमित्ताने पाहिली. 14 सालामध्ये देशामध्ये ध्रुवीकरण झालं. कालच वहिनींच्या उपस्थितीमध्ये, वहिनी असतील, मी असतील, प्रफुल्लभाई असेल, आम्ही एनडीएच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित होतो. हे भाग्य सुद्धा आम्हाला मिळालं दादांच्याचमुळे. एनडीएचे 12 वर्ष एक ते पूर्ण झालं आणि मोदी साहेबांचे 12 वर्ष पूर्ण झाले. सर्वाधिक कार्यकाल म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पेक्षा 1 दिवस त्यांनी केला. तो साजरा करण्यासाठी ज्यावेळेला एनडीएची बैठक दिल्लीमध्ये झाली त्या बैठकीला सुद्धा उपस्थित राहण्याचं भाग्य वहिनी आपण अध्यक्ष आहात, आपल्यामुळे मी असेल, प्रफुल्लभाई असेल, आम्हाला जे मिळालं याच्या पाठीमागे दादांनी दाखवलेली त्यागाची, समर्पणाची भूमिका होती हे मला आवर्जून या ठिकाणी सांगा. देशाच्या राजकारणामध्ये एवढे फेरबदल घडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा त्या एनडीएच्या बैठकीमध्ये तितक्या ठळकपणाने उपस्थित राहू शकतो की दादांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचं ते पाऊल आहे. अधिक तपशिलामध्ये त्या निमित्ताने मी जाऊ इच्छित नाही. 14ला काय झालं, राज्यामध्ये सत्तांतर झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा कदाचित सत्तेमध्ये सहभागी होऊ शकले. 16ला सुद्धा होऊ शकणार होता, झालं नाही. 19ला सुद्धा निकाल लागले, त्यावेळेला सुद्धा कदाचित होऊ शकणार होता, पण होऊ शकला नाही. पण मला असं वाटतं, याचा उल्लेख आम्ही अनेक वेळेला वारंवार त्या निमित्ताने केला की 19 सालामध्ये दादाने जो निर्णय घेतला, पण दादा ते नेहमी वाक्य खोडत आले. पाठ म्हणजे 8 वाजता नव्हे, 8 वाजता 8:30 वाजता झाली ती शपथ. पाठ म्हणजे दादांच्या शब्दात 4 वाजता. आपल्याला सर्वांनाच 8 वाजता पाठ वाटते, ती भाग सोडून द्या. पण तो जर काही निर्णय त्या कालावधीमध्ये तसाच्या तसा झाला असता, आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान जसं 2004 सालामध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला असता तशाच पैकी निर्णयाची प्रक्रिया त्या कालावधीमध्ये 19 सालाच्या नंतर या महाराष्ट्राने सुद्धा निश्चितपणाने अनुभवली असती, परंतु नियतीच्या मनामध्ये कदाचित ते नसेल. नंतर राज्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्याच्यातही एकनाथराव शिंदे साहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला, त्याच्यातून बदल झाला. आज माणसं वेगवेगळ्या पैकी टीका टिप्पणी करतायत. दिलीपराव तुम्ही साक्षीदार आहेत. इथे सगळे आमदार या ठिकाणी बसले जे मागच्या टर्ममध्ये आमदार होते. सर्वांचीच बैठक प्रफुल्लभाई अजितदादांच्या ऑफिसमध्ये झाली आणि त्यावेळेला राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावरती निवडून आलेल्या सगळ्याच आमदारांनी एक पत्र लिहिलं पवार साहेबांना की सत्तेमध्ये आपण सहभागी असलं पाहिजे. जे आज पोपटासारखे बोलतायत, ज्यांना काय टीका करण्यासाठी दुसरं काही साधन राहत नाही, ते त्या निमित्ताने त्या ठिकाणी बोलतायत. पण सत्तेमधल्या सहभागामध्ये तो कागद कदाचित कधीतरी शोधून काढा, त्याच्यावरती पहिली काढण्याची सही होती, ते पण आपल्याला बघायला मिळेल. पण दोष सतत दादांच्याकडे देण्याचा प्रयत्न दुर्दैवाने त्या कालावधीमध्ये झाला. आणि म्हणूनच स्वर्गीय चव्हाण साहेब महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री, बहुजन समाजाचा व्यापक हित साधायचा असेल तर सत्तेमधला तुमचा सहभाग असला पाहिजे हा विचार मनामध्ये ठेवत NDA मध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला. दादा भुजबळ साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, मी असेल, असर मुश्रीफ असतील, दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, रामराजे नाईक निंबाळकर नाही ते असतील, त्यावेळेचे विधिमंडळातील सर्व आमदार, त्याच्यातले बहुतांश आमदार पुन्हा एकदा या व्यासपीठात उपस्थित आहेत. सर्वांनी त्या कालावधीमध्ये धाडसी निर्णय घेतला आणि 3 जून 2 जून जुलै असा फरक ऐकायला मिळालाच पाहिजे, कारण कार्यकर्ता किती सतर्क आहे याची काहीतरी टेस्ट केस झाली पाहिजे. मी जून एवढ्यासाठीच बोललो की आपापे जुलै बोलतील. तो ऐतिहासिक निर्णय केवळ घेण्याचं धाडस अजितदादा सारखे दाखवू शकत होते, कुणी त्या कालावधीमध्ये दाखवलं नाही. आणि म्हणून NDA मधला आपला सहभाग त्या कालावधीमध्ये निश्चितपणे झाला. टीका टिप्पणी झालीच, वैचारिक दृष्ट्या झाली, अनेक वेळेला वेगवेगळ्या पैकीचं बोललं गेलं. कदाचित छातीवरती दगड ठेवत दादाने तो राजकीय निर्णय घेतला असेल, तो त्यांच्या व्यक्तिशा कारणासाठी नव्हता. अनेक वेळेला त्या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं बोललं गेलं. पण बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीपथासाठी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली NDA मध्ये सहभागी होणं, या सरकारमध्ये, राज्याच्या सरकारमध्ये सहभागी होणं आणि त्याच्यातून शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, धर्मनिरपेक्ष विचार जतन करत ज्या विचारधारेवरती गेले 40 वर्ष आम्ही राजकीय वाटचाल करत आलो, तो विचार सोबत घेतच NDA मध्ये होण्याचा क्रांतिकारी निर्णय, क्रांतिकारी हा शब्द मी योग्य रीतीने या ठिकाणी वापरतो. आणि ज्यावेळेला क्रांती होते, वैचारिक क्रांती होते, पक्षामध्ये क्रांती होते, त्यावेळेला त्या शब्दाला क्रांती त्या ठिकाणी म्हटली जात असते. तो क्रांतिकारी निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली त्या कालावधीमध्ये घेतला गेला आणि सत्तेमधला आपला सहभाग आपण सर्वांनी म्हणून अनुभवला. लोकसभा आली, लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले, NDAला अपयश आलं, महाराष्ट्रामध्ये आपल्याला अपयश त्या ठिकाणी आलं. पण पुन्हा एकदा विधानसभेला खणखरपणाने सामोर जाण्याच्या दृष्टिकोनातून त्यावेळीचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री असतील, पण दादांचा सहभाग त्याच्यातला ठळकपणाने राहिला. दादांनी अनेक राजकीय विक्रम केले. दादांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री म्हणून त्यांनी जे जे काही अर्थसंकल्प या राज्यामध्ये मांडलेत, त्याच्यातील सर्वाधिक चंद्र सूर्य तारे असेपर्यंत एक निर्णय कायम राहील लोकांच्या स्मरणामध्ये, लाडकी बहीण योजना तुमच्या माझ्या दादांनी सभागृहामध्ये घोषित केली. त्याचा राष्ट्र अभिमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला क्षणाक्षणाला त्या ठिकाणी येतोय. सपाटाने, विलक्षण पद्धतीने राज्याच्या राजकारणामध्ये पूर्णपणाचा बदल झालेला पाहायला मिळाला. लोकसभेच्या निकालाच्या नंतर अनेक जण आपल्याला सोडून जायला, पक्ष रिकामा होईल अशी भाकीता अनेकांनी त्या कालावधीमध्ये केली. अनेकांना मी सांगत होतो नाही, दादा सुद्धा एक चमत्कार करणार नेते. आता दादांचंच पर्व सुरू आहे असं आम्ही त्यावेळेला बोलत आलो. परंतु अनेकांच्या मनामध्ये शासनकर्ता त्या कालावधीमध्ये होती. पण 59 पैकी 42-41 जागांच्या वरती निर्वाचित होत 72% स्ट्राईक रेट ठेवणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असं यश त्या ठिकाणी मिळवलं. त्याचं श्रेय दादांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं आहेच. आपापल्या पद्धतीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणावरची मेहनत त्या ठिकाणी घेतली. त्याच्यातून राज्याच्या राजकारणामध्ये आपण त्याला 41 जागांसह निर्वाचित होण्यामध्ये आपल्याला यश त्या ठिकाणी मिळू शकलं. हे मी एवढ्यासाठी सांगतोय, आपल्या नेतृत्वाने घेतली पराकुटीची मेहनत,
24 तास अविरतपणाने सेवा करण्याची त्यांची जाज्वल्य इच्छाशक्ती, प्रखर इच्छाशक्ती राजकीय इच्छाशक्ती सुद्धा असते, पण जनतेची सेवा करण्याची इच्छाशक्ती मनामध्ये असावी लागते. आणि जनतेचं 25 वर्षाचं नेमकं भविष्य काय आहे त्याचा विचार करत उद्याच्या तरुणाला नेमकं काय अभिप्रेत असू शकतंय याचा विचार करण्याचा दमदारपणा दादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दाखवला गेला. आणि त्याच्यातून महायुतीच्या सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना या प्रत्येक गोष्टी कृतीच्या माध्यमातून कशामध्ये येतील त्याचा त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीने समावेश करण्यामध्ये ते यश मिळवू. टीका टिप्पणी मी म्हटल्याप्रमाणे होतच आली, ती काय थांबली नाही आणि पार्थ उद्याही थांबेल असं आपल्याला वाटण्याचं काही कारण नाही. टीकाही होत राहील, पण टीकेच्या पलीकडे जनमानसामध्ये आमचं स्थान आहे आणि लोकांचं पाठबळ आपल्या पाठीमागे उभं आहे. मी सुद्धा गेले 41 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 85 सालापासून सक्रिय काम करतोय. अनेक महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या नेतृत्वांचं झालेलं दुःखद निधन अनेकांनी पाहिलं, पण दादांचं अपघाती झालेल्या निधनाने उभा महाराष्ट्र ज्या पद्धतीने हळलला, महाराष्ट्रातल्या बाजारपेठा, तालुक्याच्या सराव टोडा, ग्रामपंचायतीच्या स्तरावरती सुद्धा बाजारपेठा बंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता गेला नाही. त्या माणसाच्या त्या दुकानदाराच्या अंतःकरणातल्या भाव मनामध्ये आले की माझा दादा मी गमावलाय, आता माझं दुकान मला बंद केलं पाहिजे. हे अख्ख्या बाजारपेठेमध्ये महाराष्ट्राच्या भावना निर्माण झाली. तो कर्तृत्वाद नेते आपले होते, त्याचा आज या निमित्ताने मी उल्लेख करू. हे कर्तृत्व एका दिवसाचं नव्हतं, दीर्घकाळ पद्धतीच्या केलेल्या कामाचं महाराष्ट्राने स्वीकारलेलं नेतृत्व कशामध्ये होऊ शकत होतं. काही वेळेला अनेक गोष्टी अशा घडत असतात, माणसाचं महत्त्व कळायला उशीर होत असतो. दादांच्या त्या अकाली एक्झिटच्यामुळे महाराष्ट्राला नव्हेच देशभरामध्ये सुद्धा या नेतृत्वाच्या बद्दलचं किती कमालीचा आदर होता, किती विलक्षण पद्धतीचं त्यांच्याबद्दलची आत्मीयता होती, हे दुर्दैवी पद्धतीने आपल्याला त्या मधल्या कालावधीमध्ये अनुभवायला मिळालं. वहिनी, आज आम्ही सगळेजण आपले आभारी आहोत. आपण नेतृत्व स्वीकारण्याची आम्ही केलेली विनंती आपण मान्य केली. 4थ्या दिवशी उपमुख्यमंत्री या नात्याने आपला शपथविधी झाला. टीका टिप्पणी होतच आली, ती होत राहील, पण आपण घेतलेला निर्णय दादांच्या पावलावरती पाऊल ठेवणारा, कुटुंब वत्सल म्हणून कुटुंब सांभाळणारा, महाराष्ट्राचं हित जपणारा, उद्याच्या भवितव्याची वाटचाल आपल्याला करायची असेल आणि दादांचे विचार या महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीने आपल्याला पुढे चालू ठेवायचे असतील तर स्वतःवरती आलेलं डोंगरासारखं दुःख सांभाळत स्वीकारत आपण हा निर्णय घेतला. आणि त्याच्यातून गेले 110-20 दिवस तुम्ही आम्ही सगळेजण त्याच्यातून वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. आव्हान येत राहतील. अनेक वेळेला वेगवेगळे प्रश्नचिन्ह त्या निमित्ताने निर्माण होत असतील, पण तुमचं आणि माझं कर्तव्य आहे की दादांच्या विना आज 27वा वर्धापन दिन साजरा त्या ठिकाणी करत असतानाच उद्याच्या भवितव्याची आपली गरज लक्षामध्ये घेता महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्ष विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता ही सोबत घेत विश्वासाचं राजकारण जर का आपल्याला उभा करायचं असेल तर वहिनींच्या नेतृत्वाखाली उद्याची वाटचाल करणं आपल्या सर्वांच्या कर्तव्याची जबाबदारी आहे. त्याच्यातून आपण वाटचाल करण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न करूया. समर्पण आपण केलंच. आजचा हा वर्धापन दिन दादांच्या प्रती आपण त्या ठिकाणी समर्पित करतो. संघर्ष आहेच, तो वैचारिक संघर्ष असेल, सिद्धांतावरचा संघर्ष असेल, सत्तेसाठी तो संघर्ष नाही, महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या माणसांच्यासाठी निर्माण करणारं जे काय निर्माण केलेलं आपलं स्थान आहे ते आपल्याला अबाधित टिकवायचं असेल तर कदाचित त्या वेळच्या उभा राहणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा संघर्ष आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. त्याच्यातून वाटचाल आपण करत राहू, त्याच्यातून उद्याचा संकल्प आपल्याला करायचा आहे. आणि करण्याच्यासाठीच निर्धारपूर्वक आपण वाटचाल करावी. याच कारणासाठी आपण सर्वजण या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्या सर्वांची जबाबदारी वाढते. प्रफुल्लभाई आपण आहातच, भुजबळ साहेब आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत, भुजबळ साहेब सिने निर्माते आहेत, सिने कलाकार पण आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत. आता इथे बसलेल्या अनेकांना जर काही कबड्डी कळत असेल तर ते उत्तम चढाई करणारे खेळाडू आहेत, उत्तम कोपरा रक्षक आहेत, उत्तम मध्यरक्षक आहेत. चवड्यावरती पकड कशी करायची ती भुजबळ आणि एवढी कोणाला कळत नाही आहेत ना. मग
त्यांची नका करू. पण काय काय वेळेला काय होतं, तुमच्यासारखा चतुरस्र कबड्डीसारखा खेळाडू ज्या वेळेला जातो त्यावेळेला एका वेळेला एखादा खेळाडू बाद करतो, कधी नवीन नियमाप्रमाणे बोनस गुण मिळवतो, कधी नुसता धातू स्पर्श करून येतो, कधी इतका खोलवर चढाई करतो एकाच वेळेला 6 जणांना घेऊन येतो. ते सांगतोय जरा ऐका, काय होतं माहितीये का, आऊट झालेल्या खेळाडूची अशी लाईन लागली असते, पहिला झाला का तो पहिला, मग तो दुसरा बाद झाल्यावर तो लगेच येत असतो. इथे 6 बाद झाले तरी हे पहिल्या जागेवरती बसायचे, 6वे बाद झाले तरी, कारण झाल्यावर हेच परत जाता येणार. ज्यांना कबड्डी कळते त्यांना ते कळतं. पण दुसरा एक त्याच्यातला कबड्डीच्या खेळातला आहे, हे असे इतके खोलवर चढाई करायला जाणार, एकदम खोलवर चढाई करायला जाणार, आणि 7ही खेळाडू असताना तरी जाणार, आणि एकाच वेळेला 7ही जाणार घेऊन येणार. पण काय काय होतं गुरुजी असं माहिती आहे काय, तुम्हाला जास्ती माहिती आहे, कारण तुम्ही त्यावेळेचे मधू पाटील म्हणजे त्यावेळेचे मधू पाटील पहिले खेळाडू, ज्यांना मुंबईला कबड्डी माहिती असेल त्यांना माहिती असेल. हे काय करत आले, एका वेळेला 7ही बाद करत आले, एका वेळेला एक बाद करत आले. आणि काय वेळेला काय होतं, एकच खेळाडू समोर राहतो आणि चढाई करून खेळाडू दमलेला असतो. पण चढाई काढायला असं वाटत असतं मी 7 जणांना एका वेळेला बाद केलेला आहे, आता एकटाच राहिलाय, मी परत किती दमला असलो तर ते एकट्याला घेऊन ये. पण तसं होत नाही. तो एकटा ज्याला परत जातो त्याला तो राहिलेला एवढा चतुर असतो की ते ह्याला परत पकडून ठेवतो आणि तो त्या ठिकाणी बाद होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान उद्याच्या कालावधीमध्ये याच पद्धतीने कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी बोनस गुणासहित पुन्हा एकदा त्या ठिकाणी चढाई करण्याचं बळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मिळवेल, याच्यात कोणाच्या मनामध्ये काय शंका आणण्याचं काय कारण नाही. और वो बोले हम शतरंज के खिलाडी नहीं है. म्हणजे शिवसेनेत असताना मनोहर जोशींना 2दा मुख्य महापौर होताना आलं, सुधीर भाऊंना नाही होता आलं, दत्ताजी नालावडे साहेबांना होता आलं, आणि 2दा महापौर झाले. मग कोणाचं चेकमेंट तुम्ही केलं ते तुम्हाला माहिती, आम्हाला कोणाला माहित नाही. पण आता तुमचा इतिहास माझ्या खेरीज दुसरं कोणाला माहिती असतं. अरे नाही विसरू शकत. आता हे सांगायला मी तुमचा एवढा इतिहास सांगितला की आता वहिनींचं नेतृत्व बळकट करण्यासाठी चतुरस्र कबड्डी खेळाडू वय वर्ष 80 असताना मैदानात उतरणार आहे, हे मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं. बरं, तुमच्या उजव्या बाजूला फुटबॉलपट्टू बसलेत, त्यांना किक मारायची सवय माहिती नाही. मैं इस तरफ बोल रहा हूँ, इस तरफ. एक या फुटबॉल के ना, ये फुटबॉल वाले हैं यहाँ पे. यस हे कुस्तीपट्टू आहे. भारतीय आणि भारताच्या बाहेरच्या सगळ्या खेळाचे सगळे खेळाडू या मैदानात आहेत, कारण हे अजितदादांनी निर्माण केलेली ही टीम आहे. त्यामुळे सर्व खेळांच्या मध्ये पारंगत असलेले सर्व तऱ्हेचे खेळाडू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळे आयत्या वेळेला खो खो खेळायला जरी सांगितलं तरी कोणाला कधी खो द्यायचा वो भी हम समज सकते, कारण आम्ही सगळेजण दादाच्या नेतृत्वाखाली तयार झालेले सर्व खेळातले एक यशस्वी खेळाडू तसं म्हणत नाही. पण संघाला विजय मिळवायचा असेल तर संघनायकाचं महत्त्व मोठं असतं, आणि जो संघनायक टीमवर्क करतो तो संघनायक 100% यशस्वी होतो. आज आमच्या टीमचं नेतृत्व सुनेत्रा बहिणी करतायत, आमचा संघ 100% यशस्वी होईल, याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह असं काही कारण आहे. त्याची वाटचाल करण्यासाठीच आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी खूप पद्धतीने मेहनत घ्यायची आहे, ती आपण करत राहू. आज आपण एनडीएमध्ये आहोत, महायुतीमध्ये आहोत, त्याच्यामुळे अनेक वेळेला अनेक गोष्टीचे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. आपल्या विचारधारेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न त्यानिमित्ताने केला जात असतो. पण ढोबळ मनाने घेतलेल्या विचाराशी पायीक राहत, त्याच विचाराशी ठाम राहत, उद्याच्या भवितव्यातली आपल्याला वाटचाल त्या ठिकाणी करायचं आहे. अभूतपूर्व संख्येने आपण या ठिकाणी आलात. फार तुम्ही नियोजन चांगलं केलं.
हे सगळं सभागृह पूर्णपणाने या ठिकाणी भरलेलं आहे. आपल्याला उद्याच्या भवितव्याची वाटचाल योग्य रीतीने करायची आहे. अनेक पथ्य वर बसलेला, दुसऱ्या गॅलरीत, तिसऱ्या गॅलरीत तिथपासून इथपर्यंत बसलेला, आपल्या प्रत्येकाला मनाशी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे की दादांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या विचारावरती आपल्याला भवितव्याची वाटचाल करायची असेल तर त्याच विचाराला साथ द्यायची असेल तर अधिक कणखरपणाने वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. SR आहे, राज्यव्यापी आपल्याला काम करायचं आहे. जिल्हा परिषदेमध्ये उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये यश त्या ठिकाणी मिळवायचं आहे. पण माझी हात जोडून एवढीच विनंती आहे की फार मुंबईला येण्याचं करू नका. दादासुद्धा अनेक वेळा स्पष्टपणाने बोललेत. त्याच्यामुळे काय होतं, काहींना सवय सकाळी गावाकडनं उठायचं, मुंबईला यायचं, एखादी गोष्टीचं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपण तिथले त्या ठिकाणचे सगळे काही सर्वमान्य नेते आहोत अशी जी काय वाटणाऱ्यांची जी काही थोडकी संख्या आहे, पण जी आहे त्याच्यातून पक्षाचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. बहुमत आहे 238, त्याच्यामध्ये आपल्याला यशस्वीपणाने वाटचाल करायची आहे. त्याच्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, धर्मनिरपेक्ष विचार त्या सरकारमधून अधिक प्रखरतेने आम्हाला जर का जनतेपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत विचारापेक्षा किंवा कोणाच्या तरी खांद्यावरती बंदूक ठेवून कोणाचा तरी हिशोब करण्यापेक्षा राजकीय दृष्ट्या हिशोब विरोधकांचा करण्यासाठी आपण जर काही सज्ज झालो तर तोच उद्याचा संकल्प घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे. त्या मनोनिग्रहाने आपण सर्वांनी मिळून वाटचाल करावी एवढीच विनंती आजच्या या 27व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. पुढच्या वर्षभरामध्ये आपली वाटचाल विविध विषयांची सर्वस्पर्शी, दादांनी जसं सर्व क्षेत्रामध्ये आपला एक आगळावेगळा ठसा त्या ठिकाणी उमटवला, तोच ठसा आपला उद्याचा श्वास आहे. या भूमिकेतून आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या कालखंडामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान राज्यामध्ये नव्हेच तर देशभरामध्ये व्यापक करण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून अधिक व्यापकतेने त्या ठिकाणी काम करावं एवढीच अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. वहिनी आपल्या नेतृत्वाखाली आज दादांच्या अनुपस्थित वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत. आम्ही विश्वास देतो आहोत ज्या धीरोदात्त पद्धतीने आपण या साऱ्या गोष्टीचा स्वीकार केला, आम्ही आपल्या पाठीशी ठामपणाने उभे आहोतच. उद्याची वाटचाल करण्यासाठी मनोनिग्रहाने आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागणारच आहे. फक्त कार्यकर्त्यांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तेवढीच विनंती या निमित्ताने करतो, कुठेतरी येऊन कानाला लागण्यापेक्षा पक्षाचं व्यापक हित कशामध्ये आहे याचा विचार जर का आधी करण्याचा प्रयत्न केला तर या राज्यातलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान दादांच्या स्मृतीतून अढळ करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया. आणि SR पासून वेगवेगळ्या ज्या काही पक्षाच्या संघटने वाढीसाठी पक्षाकडनं दिले जाणारे कार्यक्रम याच्या अंमलबजावणीसाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं. आणि 22 जुलैला दादांची वाढदिवस म्हणजे यावेळेला जयंती हा आपल्यावरती आलेलाच एक आघातच आहे. पण अशा पद्धतीने करूया की दादांचं स्मरण 24 तास, तासातले 60 मिनिटं, मिनिटातले 60 सेकंद आणि सेकंदातल्या प्रत्येक श्वासाबरोबर जनमानसामध्ये असं प्रतिध्वनित होईल अशा पद्धतीने काम करण्याचा आपण संकल्प करूया. पुन्हा एकदा या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब. समर्पण संघर्ष